कसे आहात सगळे? आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा. तर गाजर किसून घेतलेत मी. 2 किलो गाजर धुवून सोलून आणि असे किसून घेतलेले आहेत. तर इथं मी 1 चमचा तूप टाकले आणि हे गाजर किसलेले टाकलेत त्याच्यात. तर सर्व गाजर आपल्याला किसून घेतलेले असे टाकायचे आहेत आणि थोडे परतू घ्यायचे आहेत, कारण त्याच्यातला कच्चापणा गेला पाहिजे, नाही तर खायला कच्चा पण टेस्ट येतो. तर असे सगळं चांगलं मिक्स करून परतू घ्या. अशा पद्धतीने बनवलं तर खूप छान होतो गाजरचा हलवा. आणि फक्त 1च मिनिट वाफ द्यायची आहे झाकून. 1 मिनिट झाकून ठेवलं होतं मी. परत पुन्हा झाकण काढून परतून घ्या छान. बघा, जितका त्याच्यातला कच्चापणा जाईल छान गाजरचा हलवा असा दाणेदार बनतो. खूप छान होतं. असं या पद्धतीने बनवा. तर इथं मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर बघा कशी मलाई आली. गरम करून घेतलं आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा. दूध गरम करून ठेवा एक साईडला आणि असाच बनवा. खूप छान होतो. एकदम रवेदार दाणेदार होतो. तर पूर्ण दूध मी 2 किलो गाजरासाठी 1 लिटर दूध टाकले म्हशीचं. तर हे बघा, आता छान असं याच्यात शिजून घ्यायचं आणि हलवीत राहायचं आपल्याला सारखं, कारण खाली लागला नाही पाहिजे, जळाला नाही पाहिजे. तर असं 1-1, 2-2 मिनिटांनी हलवीत राहा. बघा किती घट्ट आहे. जास्त तुपाची पण गरज नाही पडत, खोवा टाकायची पण गरज नाही पडत. म्हशीचं दूध असल्यामुळे याचाच खोवा पडतो. तर असं नक्की बनवा तुम्ही. हे बघा, असं चांगला छान मिक्स करून घ्या. चांगला शिजतो. कच्चापणाचा पण टेस्ट येत नाही त्याच्यात. तर बघा, हा छान आता मीडियम गॅसवर शिजून घेते मी चांगला. तर लक्ष ठेवा की वरती पण नाही गेलं पाहिजे. मोठं भांडं घ्या. तर असं हलवत राहायचं आहे आपल्याला सारखं मध्ये. बघा किती घट्ट दूध आहे. तर आता हे थोडंसं आटलं. हे बघा, सुकायला लागलं थोडं दूध. तर इथं मी 2 किलो गाजर आणि 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. 1.5 वाटीच्या थोडीशी जास्त घेतली, कारण थोडासा गोड बनवला. तुम्हाला जितका गोड हवा आहे तितका तुम्ही त्या पद्धतीने साखर घ्या. कमी तर कमी घ्या. तुम्हाला गोड पाहिजे असेल जास्त तर थोडी जास्त टाका. तर आता हे सगळं सुकत आलं. बघा आपलं दूध हे हलव्यामधला. कलर बघा किती छान आला आहे. छान लाल लाल. आणि काहीच मिलावट नाही, काहीच नाही आहे. केसर हे ते पण टाकलं नाही मी काहीच. तर सगळं तुमच्या समोरच आहे. हे बघा, असं छान परतू घ्यायचा. असं थोडंसं सुकायला लागला का थोडा फुल गॅसवर चांगलं परतून घ्या. वरून एक काजू टाकलेत, काजू बदाम आणि किशमिश. तर पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे असं छान. हे बघा किती छान कलर आला आहे आणि दाणेदार पण झाला आहे. खूप छान लागतो. थंड झाल्यावर तर आणखीन चव येते जास्त. तर सर्व पाणी चांगलं, दूध चांगलं सुकून द्यायचं, आटून द्यायचं आपल्याला. पाणी नाही राहिलं पाहिजे. हे बघा कसं तूप सुटलंय म्हशीचं दूध वापरल्यामुळं. तर हे बघा, तर खूप छान होतं. अशा पद्धतीने नक्की बनवा तुम्ही. टेस्टी होतो, खायला खूप छान लागतो. दाणेदार एकदम. खोव्याची तुपाची काहीच गरज पडत नाही याच्यात, कारण म्हशीच्या दुधामुळं खूप छान खोवा पाडला जातो त्याच्यातच आणि पूर्ण दुधात शिजला जातो. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवा. आवडेल तुम्हाला रेसिपी, नक्की ट्राय करा. तर आता हा झाला आपला बनवून. पूर्ण मी सुक्का करून घेतला छान. तर आता एक बाउलमध्ये काढते मी. तर हे बघा किती छान कलर आला आहे. आणि नक्की बनवा. माझ्या व्हिडिओला लाईक करीत जा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बी करत जा. थँक्यू. बाय.